सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन अथवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसूया. स्थिर सुखमासनम. शारीरिक स्थिरता पावलापासून ते मस्तिष्कापर्यंत. संपूर्ण देहाचं निरीक्षण. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्याने जाणवतो. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होती. प्राणधारणा. एक मध्यम पट्टीतला ओंकार. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. ओ. काही क्षण शांत. शरीर मनाने साधनेकरिता स्थिर होत आहोत. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि याकरिता आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटात झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा होत चाललेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. एक आवर्तन दीर्घ श्वसन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. साधनेसाठी लागणारी सकारात्मक ऊर्जा आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. आपल्यातला सगळा आळस, आपली सगळी दुखणी या श्वासासोबत आपण बाहेर सोडत आहोत. शरीर आणि मनाने स्थिर होऊन साधनेला सुरुवात करीत आहोत. हातांची ज्ञानमुद्रा. प्राणस्पंदनांची अनुभूती. 3 मकार लांबवलेले ओंकार एका लागोपाठ एक. खोलवर दीर्घ श्वास. ओ. 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 दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः तामदन्मोक्षदं चैव. ओंकाराय नमः.
आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेनं पुढे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद मनामध्ये लीन भावमुक्ती. श्वास घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या कळ्यांचं दृश्य. निर्माण झालेली खूप अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरि ओम. शुभ सकाळ. सुरुवात आपण स्टँडिंग पासून करूया. उठून उभं राहायचं. हाताचा सपोर्ट न घेता कुठता घेता बघा. थर्ड स्थितीमध्ये विश्रांती घेऊया. मान मध्ये सैल सोडून रिलॅक्स करणार आहोत आपण कटिचक्रासन. आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्यायचं. हात आपले खांद्यातून सरळ करायचे आणि सुरुवात करूया. एकदा उजवीकडे एकदा डावीकडे सुरू करूया. एकदा उजवीकडे करत होताना डाव्या पायाची टाच बघा आणि डावीकडे येताना उजव्या पायाची टाच. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वेळा झालं की थांबायचंय. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आणि करणार आहोत आपण हिप रोटेशन. एकदा आपली कमर उजवीकडे पुढे डावीकडे मागे अशा प्रकारे हिप रोटेशन. उजवीकडे पुढे डावीकडे मागे क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 5 वेळेला डावीकडे पुढे उजवीकडे मागे. 1 2 3 बरोबर 4 बरोबर. कंबर पूर्ण रोटेशन करायचंय. असं फक्त एकदा उजवीकडे डावीकडे असं न करता फुल रोटेशन गोलाकार फिरवायची क्लॉकवाईज. एकदा उजवीकडून डावीकडे आणि मग डावीकडून उजवीकडे. मध्ये येऊन थांबायचंय. हात कमरेवर जे आहेत ते तसेच ठेवायचे. फक्त पावलं जोडून घ्या. नजर समोर. ठीक आहे. हात कमरेवर तसेच ठेवा. ठीक आहे. आता एकदा उजव्या बाजूला बघा. मग सावकाश डावीकडे उजवीकडे डावीकडे मध्यभागी. कान थोडासा आता आपल्याला उजव्या खांद्याजवळ न्यायचा आहे. म्हणजेच हलकसं टिल्टिंग करूया. एकदा उजव्या बाजूने एकदा डाव्या बाजूने. उजवीकडे डावीकडे मध्ये. आणि आता रोटेशन हनुवटी गळ्याकडे नेऊया आणि सुरू करूया. मान उजवीकडे मागे डावीकडनं पुढे. अगदी सावकाश क्लॉकवाईज रोटेशन 3 वेळेला. डोळे उघडे ठेवून करा. कारण की उभं राहिलं बॅलन्स जाऊ शकतो. म्हणून डोळे उघडे ठेवून फुल नेक रोटेशन. आणि मग विरुद्ध बाजूने 3 वेळेला. डावीकडे मागे उजवीकडे पुढे. अगदी सावकाश. दोन्ही बाजूनी 3-3 वेळा झालं की मान सरळ करायची. दोन्ही हात खाली घ्या आणि थोडा वेळ विश्रांती. आता आपल्याला दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ, नजर समोर. नजर समोर. आणि आता फक्त टाचा ज्या आहेत त्या जमिनीपासून वर उचला. फक्त टाचा जमिनीपासून वर उचला. नजर समोर. आणि स्वतःचा बॅलन्स सांभाळा. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. इथे थांबा. पुन्हा टाचा खाली घ्या. सावकाश टाचा खाली घ्या. अजून एकदा हीच कृती करायची बघा. दिसायला जरी सोपी वाटत असली तरीही करताना आपल्याला कळतं की आपले लिमिटेशन्स कुठे आहेत. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ. संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. हात अगदी शरीराच्या जवळ असतील. हा
आणि आता सुरू करा. आपले टाचा जमिनीपासून वर उचला. संपूर्ण शरीराचा भार आपल्या चवड्यावर येऊ देत. जास्तीत जास्त स्ट्रेच, स्ट्रेच, स्ट्रेच. टाचा खाली. आता आपल्याला थोडीशी डायनॅमिक हालचाल करायची आहे. ठीक आहे. श्वास घेत टाचा वर उचलूया. श्वास सोडत खाली. सुरू करा. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबा आणि विश्रांती घ्या. आपली जाणीव आपल्या काफ मसल्स कडे घेऊन जा. तिथे बघा तुम्हाला हलकासा स्ट्रेच जाणवेल आपल्या अँकल जॉईंट्स मध्ये, काफ मसल्स मध्ये. त्याची अनुभूती घेऊया आणि जोड श्वासाची. करूया आपलं अँकल रोटेशन आणि पुन्हा पावलं जोडून घ्या. हात कमरेवर घ्या. आपला उजवा पाय पुढे घ्यायचा आहे. जमिनीपासून अगदी थोड्याशा अंतरावर असेल, गुडघ्यातनं सरळ. आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. फक्त अँकल मध्ये पूर्ण पाऊल सॉरी पूर्ण गुडघा किंवा पाय न हलवता. हा बरोबर, छान, व्हेरी गुड. फक्त अँकल मध्ये हालचाल, व्हेरी गुड. आणि विरुद्ध बाजूने 4 ते 5 वेळेला. अवकाश पाय खाली घ्या. हीच कृती डाव्या पाय. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून पुढे घ्या. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज 4 ते 5 वेळेला. बरोबर. आणि विरुद्ध बाजूने 4 ते 5 वेळेला. अवकाश थांबायचा आहे, पाय खाली घ्यायचा आहे. आता हाच उजवा पाय थोडासा वर उचला. पाऊल जमिनीकडे सैल सोडा. हा. आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. एक, जांघेतून गोलाकार फिरवायचा. जर तोल जात असेल तर हाताचा सपोर्ट घ्या भिंतीला. 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 5, 4, 3, 2, 1. स्टॉप. डावा पाय वर उचला. रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, 3. बरोबर. 4. थोडस अजून विद्यार्थी पाय फोल्ड करा, म्हणजे तुमचं बरोबर रोटेशन होईल. बघा असं 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 फोल्ड करा. बाकीच्यांचं दिसतंय बरोबर. हा. आणि आता करा रोटेशन क्लॉकवाईज. हे बघा पूर्ण असा पाय न हलवता जांघेतनं गोलाकार फिरवायचा. बघा असं जांघेतून गोलाकार फिरवा. हा. आपल्याला असं पाय नाही हलवायचं, गुडघ्यातनं पूर्ण रोटेशन करायचं जांघेमधून. ओके. हा बरोबर. विरुद्ध बाजूने 4 ते 5 वेळेला. ओके. बरं, थांबा जरा, खाली घ्या पाय. विद्यार्थी आता हे बघा. आता उजवा पाय असा वर उचलायचा. तुमचं कसं होतंय बघा विद्यार्थी, तुमचं असं असं होतंय, म्हणजे तुम्ही पाय असा गोलाकार फिरवताय. तर तसं नाहीये. आपल्याला जांघेत म्हणजे इकडून जो आपला भाग आहे तो असा गोलाकार फिरवायचा बघा. हा बरोबर, बरोबर. आता जो पाय तुम्ही असा फोल्ड केलाय ना, तो थोडासा असा पुढे दिसतोय बघा. असा असा पुढे दिसतोय. तर तो असा करा, असा 90 डिग्री कटकून येऊ द्या. हा. आणि मग तो असा गोलाकार फिरला जातो. हम्म. हा बरोबर. ठीक आहे. लक्षात आलं तर सगळ्यांच्या, म्हणजे जेव्हा आपण असा पाय गोलाकार फिरवतो तेव्हा असा गुडघ्यातनं न करता आपल्याला जांघेतनं गोलाकार फिरवायचा असतो. तेव्हा आपले हिप जॉईंट्स मोकळे व्हायला मदत होते. विश्रांती घ्या. बाकीच्यांचं नीट दिसत होतं म्हणून त्यांना सूचना नाही केल्या. विश्रांती. तर आहोत आपण निरासन. आणि त्या स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, नजर एका बिंदूकडे स्थिर करूया. आणि आता दोन्हीही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घेऊया. आपलं उजवं पाऊल उजव्या बाजूला टर्न करा. डावं पाऊल जास्त मागे स्ट्रेच करा.
म्हणजे गुडघा जो आहे, जो आपण उजवा गुडघा फोल्ड केलाय, तो आपल्या पावलाच्या असा बाहेर नाही जाणार. ठीक आहे, बरोबर काटकोन होईल. आपलं उजव्या पायाची मांडी जमिनीला 90 डिग्री होईल. ठीक आहे, आता उजव्या बाजूला टर्न व्हा. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. बरोबर, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि खाली कसा बॅकवर्ड बेंड, हलकस. छान. आता इथे यथाशक्ती थांबा. 5 4 3 2 1 रिलीज. हात खाली घ्या. सावकाश उजवा गुडघा सरळ करा आणि मध्यभागी टर्न व्हा. आता उजवं पाऊल सावकाश स्क्रीनच्या दिशेला वळवून घ्या आणि डावं पाऊल डाव्या बाजूला टर्न करा. आता आपल्याला डावा गुडघा फोल्ड करायचा आहे. मागे असलेला उजवा पाय जास्तीत जास्त स्ट्रेच करा. सीटचा भाग जास्तीत जास्त जमिनीकडे जाईल. दोन्ही हात खांद्यातून सरळ डाव्या बाजूला टर्न व्हायचे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये आणि हलकासा बॅकवर्ड बेंड. छान. आणि इथे थांबा. 5 4 3 2 1 रिलीज. हात खाली, डावा पाय सरळ, पायामधलं अंतर कमी करून घ्या आणि विश्रांती. रिलॅक्स. श्वासाची गती थोडीशी वाढल्यासारखी वाटेल. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. रिलॅक्स व्हा. करणार आपण बद्ध हस्त आणि त्यासाठी स्थिती. ज्यांना पाठीचा त्रास आहे, लोअर बॅक मध्ये समजा विशेष करून दुखणं असेल तर त्यांनी मात्र जास्त प्रेशर देणं टाळा. तर दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये कोंबून घ्यायची. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती पकड बघा आपल्या सीट पासून थोडीशी लांब ठेवा. नजर समोर, खांदे मागून एकमेकांच्या जवळ आले, छातीचं प्रसरण झालंय. आता हळूहळू ही हाताची पकड खाली जमिनीकडे आणायला सुरुवात करा, म्हणजे तुमच्या पाठकड्यावर प्रेशर येतो. बरं, आता हे करताना आपल्याला खूप जास्त पुढे न घेता ही कृती करायची. ठीक आहे, आधी पाठकड्यातनं मागे जा आणि मग तुमचा चेहरा सिलिंगला कमाल करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद. येस, परफेक्ट, बरोबर. जास्तीत जास्त स्ट्रेच. सावकाश मान सरळ. हाताची पकड आपल्या सीटच्या जवळ येऊ दे. थोडा वेळ विश्रांती घ्या. रिलॅक्स. खांदे रिलॅक्स करा. आता हीच हालचाल आपण थोडीशी डायनॅमिक करूया. ठीक आहे, थोडस पावलामध्ये किंचितच अंतर घ्या. अगदी 1 ते 2 सेंटीमीटर थोडस अंतर घ्या. ठीक आहे, पुन्हा आपल्या हाताची पकड आपल्या सीट पासून लांब करा. सीट पासून लांब. आता श्वास घेत हलकस मागे जा आणि श्वास सोडत पुढे या. एकदा पाठकण्यावर प्रेशर, एकदा ताण. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. बरोबर, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. मध्ये येऊन थांबायचं. हाताची पकड ढिली करा, खांदे रिलॅक्स करा. दोन्ही हातांची गुंफण सोडून द्या आणि मॅटच्या एका टोकाला येऊन उभे. विश्रांती घेऊया, डोळे मिटून घेऊया. रिलॅक्स. सेकंड इथे श्वासाकडे लक्ष देऊ थांबूया आणि मग गायत्री मंत्र. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात जोडून घ्या, डोळे अडकत मिटून घेऊया.
सूर्यनमस्कार आपण 4 करणार आहोत आज. सुरू करूया. गायत्री मंत्र. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आदित्याय नमः. एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन. तुमची नजर तुमच्या नेवल बिंदूकडे असेल. 9 उजवा पाय पुढे घेऊया अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्तउत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून 3 करूया. बरं, ज्यांना कोणालाही गरमीचा त्रास होत असेल, गरगरल्यासारखं वाटलं, अनइझी वाटलं, तर तुम्ही 2 सूर्यनमस्कार करून थांबवा. ठीक आहे, सुरू कर. ओम अर्काय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. ओम भानवे नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे, 10 11 12. लास्ट. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. मोकळे धोती बाजू घ्या. श्वासाची गती हलकीशी वाढली असेल सावकाश सरळ व्हायचे कमरेवर आणि विश्रांती घ्या. मानमाली सैल सोडून रिलॅक्स. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर पाठीवर करून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर करून विश्रांती घ्या. डोळे मिटून एक आवर्तन मनाने सूर्यनमस्काराचं करून घ्या. डोळे मिटलेले आहेत. हलकीशी श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा आणि मनाने एक आवर्तन सूर्यनमस्काराचं. आपण कशा प्रकारे उभं राहतो, पहिली स्टेप, दुसरी स्टेप, ह्या सगळ्या स्टेप्स मनानेच त्याचा अनुभव घ्या. करणार आहोत आपण उत्तान ताडासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. ठीक आहे, दोन्ही हात खाली जमिनीला टेकवून घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, वरच्या वर न ठेवता पूर्णपणे जमिनीवर ठेवायचे आपले हात. ठीक आहे, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. आता आपली पावलं जमिनीकडे स्ट्रेच करा आणि दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वरच्या बाजूने स्ट्रेच करा. जास्तीत जास्त ताण पावलं आपली जमिनीकडे ताणली गेली आहेत आणि आपले हात सिलिंग आपलं वरच्या दिशेने ताणले गेले. जास्तीत जास्त स्ट्रेच 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 स्ट्रेच. रिलॅक्स. हात खाली घ्या.
पायामध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. डोळे मिटलेले, रिलॅक्स. करणार आहोत आपण अर्ध आणि पूर्ण पवनमुक्त आसन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आपला उजवा पाय 30 अंशापर्यंत वर उचलूया, तो फोल्ड करूया. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा समोरच्या बाजूने, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. उजवं पाऊल लूज सोडा. जर आपल्या हाताची कोपरं पकडता नाही आली तर दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा घ्या. ठीक आहे. आणि आता ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाट उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. डोळे मिटून घ्या आणि इथे 5 सेकंद थांबा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. डोकं नियंत्रित जमिनीवर. हाताचा विळखा सोडा. हात खाली घ्या. पाय हवेमध्ये सरळ करा गुडघ्यातनं. नियंत्रित जमिनीवर. बरोबर. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला डावा पाय साधारण 30 अंशापर्यंत वर उचलायचा आणि तो फोल्ड करूया. पाऊल जमिनीकडे सैल सोडा. समोरनं हाताचा विळखा डाव्या पायाला. उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स असेल. आता सावकाश डोकं वर उचलून मगाचे कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घ्यायचे आणि मग पुढची कृती. डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. हे करताना आपल्याला उजवा पाय नकळत वर उचलला जातो, पण तो आपल्याला खाली जमिनीवरच ठेवायचा आहे. 5 सेकंद थांबूया. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश डोकं जमिनीवर. हाताचा विळखा समोरनं सोडा. डावा पाय हवेमध्ये सरळ करा. नियंत्रित जमिनीवर. विश्रांती घ्या थोडा वेळ. आपण केलं आहे आता अर्ध पवनमुक्त आसन. पुढे करणार आहोत आपण पूर्ण पवनमुक्त आसन. पोटावरती एकेका बाजूने आपण प्रेशर आणला होता. आता दोन्हीही बाजूनी आपल्याला एकत्रित प्रेशर आणणार आहोत आपण. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका रेषेत. आता दोन्ही पाय एकत्रित 30 अंशापर्यंत वर उचला आणि ते फोल्ड करा. बरोबर. समोरनं हाताचा विळखा द्या आपल्या दोन्ही पायांना. पुन्हा इथे दोन्हीही कोपरं पकडायचा प्रयत्न करा. कोपरं पकडता नाही आली तर हातांची गुंफण म्हणजे बोटं एकमेकांमध्ये गुंफून विळखा द्या. डोळे मिटून घ्या आणि आता इथे काही सेकंद थांबा. पोटावरती जो प्रेशर आलेला आहे त्याची अनुभूती घ्या. नॉर्मल श्वास चालू आहे. श्वास घेतोय, सोडतोय. त्याच्या नावातच याचे लाभ आहेत. गॅसेसचा त्रास कमी होतो. कॉन्स्टिपेशन किंवा ऍसिडिटीचा त्रास असेल तोही कमी व्हायला मदत होते या आसनाच्या सरावाने. आता पुन्हा बघायचे कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घेऊन त्यांनी न करता बाकीच्यांनी डोकं वर उचलायचंय. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न. छान. इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. डोकं नियंत्रित जमिनीवर येऊ दे. हाताचा विळखा सोडा. दोन्ही पाय हवेमध्ये सरळ करा. नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि रिलॅक्स व्हा. बघा पोटावरती जो प्रेशर आला होता तो पूर्णपणे आपला रिलीज झालाय. आणि ह्या पवनमुक्त आसनाचे सगळे शारीरिक लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहे. आपल्या पोटासंबंधी ज्या काही विकार असतील, ज्या काही व्याधी असतील त्या या क्षणी बऱ्या होत आहेत. ही भावना आपल्या मनामध्ये.
सावकाश एका कुशीला घालूया आणि कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. करणार आहोत आपण शलभासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर ठेवा. दोन्हीही हातांचे तळवे आपल्या मांड्यांच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीखाली. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी खाली हनुवटीच्या खाली नॅपकिनचा आधार घ्या. नॅपकिन किंवा उशी घ्या, म्हणजे तुम्हाला करणं सोपं जाईल. बाकीच्यांनी हनुवटी जमिनीवरती म्हणजे आपल्या मॅटवर ठेवायची आहे. ठीक आहे. आपले हाताचे तळवे मांड्यांच्या खाली आले. आता जे खांदे आपले जमिनीकडे आपण सैल सोडले ते हलकेसे वरच्या बाजूने स्ट्रेच करा, म्हणजे ते जमिनीला समांतर येतील. आता हनुवटी वर न उचलता फक्त दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. हनुवटी खाली जमिनीवरच असेल, फक्त पाय आपण वर उचललेत, कमरेपासूनचा खालचा भाग. बरं, पाय गुडघ्यातनं सरळ ठेवा. प्रथमेश सर, तुम्ही पाय फोल्ड केले, सरळ ठेवा. पाय खाली घ्या. पाय खाली घ्या. प्रथमेश सर, तुम्हाला बोलतेय, पाय खाली घ्या. हा हा. आणि तसेच गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. हा, जेवढे वर येतील तेवढे. ठीक आहे. ओके. हा, बस. सावकाश सगळ्यांनी आता पाय खाली घ्यायचे. तिथल्या तिथे काही सेकंद थांबा. आपण पुन्हा एकदा हेच आसन करूया. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. जे आपण खांदे ताणले होते ते थोडेसे रिलॅक्स करा आणि पुन्हा एकदा हीच कृती करूया. दोन्ही हातांचे तळवे मांड्यांच्या खाली आहेत. हनुवटी जमिनीवर आहे. हलकेसे खांदे मागच्या बाजूला स्ट्रेच करा. दोन्ही पायांना थोडस स्ट्रेच द्या, एक ताण द्या आणि गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. गुडघ्यातनं सरळ ठेवायचे, पाय फोल्ड नाही करायचे. हा, जेवढे वर येता येईल तेवढे वर आणायचे. ओके, गुड. आता हनुवटी ही पूर्णपणे जमिनीवर आहे. सायटिका उपचारात्मक हे आसन आहे. पाठीची दुखणी कमी होतात. नॉर्मल श्वास चालू, श्वास घेतोय सोडतो. छान, बाकीच्यांचं अगदी परफेक्ट होत आहे. सावकाश दोन्ही पाय खाली घ्या. हातांचे तळवे जे मांड्यांच्या खाली आहेत ते काढून घ्या आणि एका गालावर करून विश्रांती. या आसनामध्ये आपल्या कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तिथे आपली एनर्जी जास्त लागते, म्हणून याला कॉम्प्लिमेंट करणार करूया सुलभ भुजंगासन. आपल्या कमरेपासूनचा वरचा भाग तिथे थोडीशी हालचाल. समत्वम योग उच्चते या श्लोकाप्रमाणे आपली कृती. ठीक आहे. त्यासाठी स्थिती घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात फोल्ड करा. आपली हाताची कोपरं छातीच्या रेषेत असतील आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत असतील. जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे पुन्हा एकदा आपली हनुवटी जमिनीवर ठेवा, म्हणजे आपला श्वसन मार्ग मोकळा राहतो, कृती करणं सोपं जातं. करूया सुलभ भुजंगासन. आणि आता श्वास घेत घेत आपली हनुवटी, गळा, छातीचा भाग असं करत करत जमिनीपासून आपल्या नाभी प्रदेशापर्यंत वर यायचंय. नजर सिलिंग कडे, हाताचा सपोर्ट खाली जमिनीवर ठेवते. हा, खांद्यातून सरळ नका होऊ. हाताची कोपरं खाली येऊ देत. योजनाताई, हा बरोबर. नजर सिलिंगकडे. आपले पाय अजून मागच्या दिशेने ताणून घ्या. तोंड बंद, दातावर दात, डोळे बंद. श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपलं कपाळ जमिनीवर येईल. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. श्वासाची गती हलकीशी वाढली असेल
सावकाश एका खुर्चीला वळूया आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. मान मागे सैल सोडून बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. साधी मांडी घालायची, दोन्ही हात गुडघ्यांवरती. आज आपण जे मेडिटेशन करणार आहोत त्या मेडिटेशनच्या संदर्भात आपण थोडेसे डोळ्यांची लुडविंग एक्सरसाइज करायची. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा, पाठीचा कणा सरळ, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. आणि आता फक्त आपल्या डोळ्यांमध्ये हालचाल. आपली नजर एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे अशा प्रकारे फिरेल. आपल्याला मान न हलवता ही कृती करायची आहे. एकदा नजर आपली उजवीकडे, एकदा डावीकडे, उजवीकडे, डावीकडे अशा प्रकारे फिरवून घ्यायची. त्यानंतर मग नजर वर सिलिंगकडे आणि खाली जमिनीकडे. ठीक आहे. मान न हलवता फक्त डोळ्यांमध्ये आपली हालचाल असते. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा, खांदे रिलॅक्स ठेवा. आणि आता एकदा नजर आपली उजव्या बाजूला, तिरप्या नजरेने उजव्या बाजूला बघायचंय. मग सावकाश डाव्या बाजूला, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मध्ये येऊन थांबायचं. आता आपली नजर वर जाईल सिलिंगकडे आणि मग खाली जमिनीकडे, सिलिंगकडे, जमिनीकडे, सिलिंगकडे, जमिनीकडे, सिलिंगकडे, जमिनीकडे. पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. आपली नजर एकदा उजवीकडे, वर सिलिंगकडे, मग डावीकडे, खाली, उजवीकडे, वर, डावीकडे, खाली, उजवीकडे, वर, डावीकडे, खाली. पुन्हा नजर समोर. आणि आता विरुद्ध बाजूने 3 वेळेला. आपली नजर एकदा डावीकडे जाईल, मग वर, उजवीकडे, खाली, डावीकडे, वर, उजवीकडे, खाली. अजून एक राऊंड. डावीकडे, वर, उजवीकडे, खाली. समोर बघायचं. आता डोळे आपल्याला मोठे करायचे आणि गच्च मिटून घ्यायचे. डोळे मोठे करायचे. आपण ओरडतो किंवा रागवल्यावर जसं करतो ना त्याप्रमाणे मोठे आणि गच्च मिटून घ्यायचे. मोठे करायचे, गच्च मिटायचे, मोठे करायचे, गच्च मिटून घ्यायचे. आता रिलॅक्स करा. डोळ्यांवरती जो आपण प्रेशर आणला होता तो पूर्णपणे रिलीज करा. डोळे अलगद मिटलेले आहेत. त्याच्यावरती आलेला ताण, प्रेशर हा सगळा रिलीज केलेला आहे. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण करायचं. निर्माण झालेली ऊब अलगद आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना हलकं टॅपिंग करायचं. पुन्हा घर्षण, पाणी आणि टॅपिंग. अजून एकदा पाणी, टॅपिंग. अवकाश. दोन्ही हात खाली घ्या गुडघ्यांवरती. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे मिटलेले तसेच ठेवा. आता पुढच्या कृती थोड्याशा सलग करूया. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. प्राणस्पंदनांची अनुभूती घेऊया. श्वासाची गती संथ आणि लयबद्ध झाली. विचार आपोआप कमी होत चालले. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. या निसर्गातली प्राणशक्ती, चैतन्य शक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत. आणि संथ गतीने हा संपूर्ण श्वास सोडूया. आपल्या मनातली सगळी नकारात्मकता व्याधी त्या श्वासासोबत बाहेर सोडत.
चेहरा अगदी शांत आहे. करूया आपण अनुलोम विलोमची 3 अवंदनं. डाव्या हाताची ध्यान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. आपली उजवी नाकपुडी सहज बंद करा. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवी निरेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावी निरेच. डावीने पूरक. दुसरा बंद. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. लास्ट आवर्तन डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने सावकाश रेचक. उजवा हात गुडघ्यावर येऊ दे. ज्ञानमुद्रेमध्ये आपली जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. तिथला श्वसन मार्गातला बदल, मोकळा झालेला श्वास, आंतरिक सजगता वाढलेली आहे, या सगळ्याची अनुभूती घेऊया. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. निर्माण झालेली खूप अलगद आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना द्या. अजून एकदा हातांचं घर्षण. निर्माण झालेली खूप अलगदपणे आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे. सावकाश डोळे उघडायचे. आता तुमच्या समोर एक मेणबत्ती ठेवायची आहे. जसं मी काल ग्रुपवर पाठवलं होतं त्याप्रमाणे समोर एखादा स्टँड घ्या आणि ती मेणबत्ती ठेवायची आहे. ती मेणबत्ती तुमच्या नजरेपासून 1 ते 1.5 हात लांब असेल. हा, एकदम जवळ पण न ठेवता 1 ते 1.5 हात लांब असेल मेणबत्ती. ठीक आहे. आणि लाईट्स शक्यतो थोड्याशा डीम करा. म्हणजे जर जास्त लाईट्स असतील तर त्या एखाद्या 1-2 लाईट बंद करा किंवा पूर्ण काळोख केला तरीही चालेल. अजून चांगला इफेक्ट मिळतो आपल्याला. अगदीच जवळपास कोणाकडे मेणबत्ती किंवा दिवा नसेल तर मी समोरही ठेवलेला आहे स्क्रीनवरती. तुम्ही त्याच्याकडे पण बघून करू शकता. पण जेव्हा एक खरोखर मेणबत्ती समोर असेल तर त्याचा इफेक्ट अजून चांगला जातो. ठीक आहे. तुमच्या सोयीप्रमाणे जसं तुम्हाला जमेल तसं. बरं, आता तुमचं होईपर्यंत एक छोटीशी याच्याबद्दलची माहिती देते की आता जी आपण कृती करतोय, ज्याला त्राटक असं नाव आहे, हे एक छोटंसं ध्यान सुद्धा आहे आणि एक शुद्धिक्रिया सुद्धा आहे. आपल्या शरीरामध्ये एकूण 72,000 नाड्या आहेत आणि या 72,000 नाड्यांची शुद्धीसाठी योगशास्त्रामध्ये 6 शुद्धिक्रिया सांगितल्या. त्याच्यापैकी ही एक शुद्धिक्रिया त्राटक ज्याला आपण म्हणतो, ज्याने आपल्या डोळ्यांची शुद्धी होते. म्हणजे ह्या 72,000 नाड्यांपैकी काही महत्वाच्या नाड्या जसं की हस्तिजिव्हा आणि गांधारी ज्या आपल्या डोळ्यांच्या मधून वाहतात, त्यांचीही शुद्धी होते आणि त्याचबरोबर आपल्या डोळ्यांचीही शुद्धी होते या त्राटकाच्या माध्यमातून. असं म्हटलं जातं की त्राटक म्हणजे एकाग्रतेची गुरुकिल्ली. बघा, आपलं मन हे चंचल आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे.
आणि ह्या चंचल मनाला कुठे ना कुठेतरी आपले डोळेही तेवढीच साथ देत असतात. सतत होणारी पापण्यांची उघडझाप याच्याने आपलं चंचल असलेलं मन हे अजून थोडंसं भरकटायला सुरुवात होते. म्हणून जेव्हा आपण ही त्राटक शुद्धी क्रिया करतो तेव्हा आपलं मन, मनातले विचार हे थोडेसे शांत व्हायला मदत होते, एकाग्र होतं. म्हणून ह्याला एकाग्रतेची गुरुकिल्ली असं नाव आहे. योग ग्रंथांमध्ये असा श्लोक आहे की निरीक्षेत्र निश्चलम सदृश्याम सूक्ष्म लक्षम समाहितः अश्रू संपात पर्यंत आचार्य त्राटकम स्मृत. या श्लोकाचा अर्थ असा आहे की एखाद्या गोष्टीकडे किंवा एखाद्या दिव्याकडे, आता दिव्याची ज्योत घ्या किंवा एखादी प्रतिमा घ्या, एखाद्या अशा वस्तूकडे आपण एकटक निश्चलम निश्चलम सदृश एकटक स्थिर नजरेने पाहायचं. आणि हे पाहायचं कसं, तर तुमच्या डोळ्यांमध्ये अश्रू येईपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. आणि त्यानंतर ती जी क्रिया आहे त्या क्रियेला आचार्य त्राटक असं म्हणतात, की ज्याच्याने तुमचं मन शांत होतं, तुमची स्मरणशक्ती वाढते, त्याचबरोबर संपूर्ण व्यक्तिमत्व विकासामध्ये आपला बदल होतो, डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. आणि त्याचबरोबर ओव्हरऑल आपला आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा निर्णय घेण्याची क्षमता आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू आपण त्याच्यावरती एक प्रभुत्व मिळायला आपल्याला सुरुवात होते. पण ही गोष्ट एका दिवसाने करून होत नाही. काही गोष्टींचा सराव हा आपल्याला नेहमी करावा लागतो. प्रॅक्टिस ही नेहमी असावी लागते. तर त्राटक ही शुद्धी क्रिया जी आहे, जी 6 शुद्धी क्रिया योग ग्रंथांमध्ये सांगितलेल्या आहेत, त्याच्यापैकी ही एक शुद्धी क्रिया की जी आपण डोळ्यांच्या शुद्धीसाठी करतो. तर ही 2 प्रकारे केली जाते. एक तर तुम्ही एखादी प्रतिमा घेऊ शकता किंवा मेणबत्तीची, दिव्याची ज्योत त्याच्यावर तुम्ही ही शुद्धी क्रिया करू शकता. किंवा पौर्णिमेचा चंद्र, नुकताच उगवणारा सूर्य अशा गोष्टींवरती सुद्धा तुम्ही ही शुद्धी क्रिया करू शकता. पण आपल्या आजच्या वर्गामध्ये आपण मेणबत्तीची ज्योत किंवा दिव्याच्या ज्योतीवरती ही शुद्धी क्रिया करणार आहोत. आता प्रत्येकाने स्थिती घेतलीये की माझा व्हिडिओ बंद करते, जेणेकरून तुम्हाला कुठेही अडचण नको यायला. तुमची नजर किंवा मेणबत्ती ही तुमच्या नजरेपासून 1 ते 1.5 फूट लांब असेल याची काळजी घ्यायची आहे. सुखावह बैठक घ्यायची आहे. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी तेही जमत नसेल तर वज्रासन घातलं तरीही चालेल. तुम्हाला जी बैठक सुखावह वाटते त्या बैठकीमध्ये बसूया. दोन्ही हातांची दोन्ही हातांचे तळवे हे सिलिंगच्या दिशेला, हातांची 5ही बोटं जुळलेली असतील. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी आहे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटलेले आहेत. आपल्या बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसूया. आपण ज्या खोलीमध्ये बसलेलो आहोत त्या खोलीचं वातावरण, तुमच्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याची जाणीव. सकाळची वेळ आहे, शुद्ध हवा, प्रसन्न मन. तुमच्या आजूबाजूने जे काही आवाज येत आहेत ते सहज ऐकण्याचा प्रयत्न करा. जे सहज आपल्या कानावर पडते आणि ते आपण सहज ऐकतोय. पावलापासून ते मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. आपल्या शरीरामध्ये एकूण 7 चक्र आहे. त्या प्रत्येक चक्राचं स्थान, ते प्रत्येक चक्र आपण सुरुवातीला बॅलन्स करूया.
पहिलं चक्र मूलाधार चक्र, जे आपल्या पाठकण्याच्या अगदी तळाशी खाली आहे. हे चक्र आपलं जमिनीशी असलेलं नातं जोडतं. आपली जाणीव आपल्या या मूलाधार चक्राच्या ठिकाणी घेऊन जाऊया, जे अगदी खाली तळाशी, जिथे तुमचा ऍनसचा भाग आहे, तिथे हे या चक्राचं स्थान आहे. आपली सुरक्षा, स्थिरता, जमिनीशी असलेलं नातं हे चक्र घट्ट करतं. हातांची ज्ञानमुद्रा आहेच. आपली जाणीव आपल्या ओटीपोटाच्या ठिकाणी घेऊन जाऊया, जिथे आहे स्वाधिष्ठान चक्र. हे चक्र आपल्यामध्ये असलेली क्रिएटिव्हिटी, आपला भावनिक समतोल राखण्यास मदत करतं. आपल्या ओटीपोटाच्या ठिकाणी असलेलं हे स्वाधिष्ठान चक्र हळूहळू आपली जाणीव आपल्या नाभी प्रदेशाच्या इथे, आपल्या नेवल रिजनच्या इथे, ज्या ठिकाणी मणिपूर चक्र आहे, जे आपली इच्छाशक्ती प्रकट करतं, आपलं आत्मसन्मान वाढवतं, आपली पचनाची शक्ती ही अधिक बिल्डअप करतं. असं हे मणिपूर चक्र. तिथे आपलं आपलं ध्यान केंद्रित करूया, जे आपल्या नेवल रिजनच्या इथे आहे. थोडस वरच्या बाजूला आपल्या हृदयाच्या ठिकाणी असलेलं अनाहत चक्र. या चक्राच्या इथे आपल्यामध्ये इतरांप्रती, स्वतःप्रती असलेलं प्रेम, करुणा, क्षमा, आपलं संपूर्ण भावनिक आरोग्य ह्या आपल्या हृदयाच्या ठिकाणी असलेल्या अनाहत चक्राच्या ठिकाणी आहे. आपली जाणीव आपल्या कंठाच्या ठिकाणी घेऊन जाऊया, तिथे असलेलं विशुद्धी चक्र. आपण काय बोलतो, कसं बोलतो, आपली अभिव्यक्ती ह्या विशुद्ध चक्राच्या ठिकाणी आहे. की आपलं बोलणं, आपलं संवाद हे समोरच्यापर्यंत खूप चांगल्या प्रकारे पोचतं. आपली जाणीव आपल्या भूमध्याच्या ठिकाणी आज्ञाचक्र, दोन भुवयांच्या मध्ये स्थित असलेलं हे आज्ञाचक्र, ज्याच्यामुळे आपली एकाग्रता, मानसिक स्थिरता प्राप्त होते. आपली जाणीव आपल्या मस्तिष्काच्या ठिकाणी, जिथे आपलं टाळू आहे, त्या टाळूच्या ठिकाणी आपली जाणीव. तिथे आहे सहस्त्रार चक्र, हजार पाकळ्यांचं कमळ. अशा प्रकारे या चक्राचं वर्णन ग्रंथांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आपली आध्यात्मिक शक्ती शरीराकडून मनाकडे होणारा प्रवास, दिव्यानंदाकडून देहानंदाकडून दिव्यानंदाकडे होणारा हा प्रवास, हा आपल्या सहस्त्रार चक्रामुळे सहज सोपा होतो. आपले हे संपूर्ण शरीरातले सातही चक्र बॅलन्स करण्यासाठी करणार आहोत आपण 3 मकार लांबवलेले ओंकार एका लागोपाठ एक. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. ओम.
माझी आंतरिक सजगता वाढलेली आहे. विचार आपोआप माझ्यापासून लांब झालेले आहे. अलगद डोळे उघडूया. समोर असलेली मेणबत्तीची ज्योत, दिव्याची ज्योत, त्या ज्योतीकडे एकटक स्थिर नजरेने पाहूया. एकटक स्थिर नजरेने त्या ज्योतीचं निरीक्षण. एकाग्र चित्ताने त्या समोर असलेल्या ज्योतीचं निरीक्षण करूया. ज्या स्टँडवर ही ज्योत ठेवलेली आहे तो स्टँड, त्या मेणबत्तीचा रंग, आकार, आजूबाजूचा संपूर्ण तपशील आपण उघड्या डोळ्यांनी स्थिर नजरेने समोर पाहत आहोत. तुमची नजर ज्योतीच्या ठिकाणी स्थिर करा. स्थूल स्वरूपात या संपूर्ण ज्योतीचं निरीक्षण. त्या ज्योतीचा आकार, तिचा रंग, रूप, संपूर्ण तपशील आपल्या मनामध्ये उघड्या नजरेने आपण सामावून घेत आहोत, साठवून घेत आहोत. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. आपल्या आतमध्ये असलेला प्रकाश, आपल्या बाहेरचा प्रकाश आणि प्रत्यक्ष ह्या ज्योतीच्या समोर जो दिसतोय तो प्रकाश, त्याच्यामध्ये परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि ही ज्योत स्वयंप्रकाशित आहे, जी आपल्या सर्वांच्या अंतरंगामध्ये जो परमात्मा आहे त्या परमात्म्याची ही ज्योत आहे. आणि तिथे साक्षात भगवान शिव त्यांचं वास्तव्य आहे. डोळे जड होत असतील, पाणी येऊ लागलं असेल तर सावकाश डोळे मिटून घ्या अलगदपणे. आणि आपल्या आज्ञाचक्रामध्ये म्हणजेच आपल्या भ्रूमध्यामध्ये या ज्योतीची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न करा. आपल्याला जे काही भौमितिक आकार दिसतील, जे काही दिसेल ते पाहूया. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. सावकाश डोळे उघडून पुन्हा एकदा या ज्योतीच्या सूक्ष्म जाणीवेचं निरीक्षण करूया. त्या ज्योतीच्या बाजूने निर्माण झालेलं प्रकाशाचं वलय, त्याचं निरीक्षण करूया. त्या वलयामध्ये शांत देवत असलेली ज्योती, तिचा अग्रभाग, त्या टोकाचा पिवळसर केशरी रंग, ज्योतीच्या मधल्या भागाचा पिवळसर रंग, आणि अगदी खाली जो भाग आहे जिथे असलेला काळसर रंग, ज्या छोट्याशा तंतुमय धाग्यामध्ये ही ज्योत शांतपणे तेवत आहे त्या ठिकाणी असलेला निळसर काळसर रंग, त्याचं आपण निरीक्षण करतोय. हळूहळू पुन्हा आपण आपली नजर ज्योतीच्या अगदी वरती अग्रभागावरती, जिथे केशरी रंगाची ज्योत शांतपणे तेवत आहे, तिथे आपलं मन केंद्रित करूया. एकाग्र चित्ताने स्थिर नजरेने या ज्योतीचं निरीक्षण. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात् परम
ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोऽस्म्यहम्. सावकाश डोळे मिटून ही ज्योतीची प्रतिमा आपल्या बंद डोळ्यांनी आज्ञाचक्रामध्ये म्हणजेच भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. आपलं हे आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट होत आहे. आपली एकाग्रता वाढलेली आहे. मानसिक स्थिरता आपल्याला प्राप्त होत आहे. आपल्या अंतर्ज्ञान त्याच्यामध्ये वाढ होत चालली आहे. तुम्हाला जे काही दिसतंय त्याचा आनंद घ्या, त्याचा अनुभव घ्या. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. विचार आपोआप कमी झालेले आहेत. मूलाधार चक्रापासून ते सहस्त्रार चक्रापर्यंत आपले हे सातही चक्र स्थिर होत चालले आहेत, बॅलन्स होत चालले आहेत. आपल्या शरीरामध्ये प्राणशक्ती प्रवेश करतीये. आपल्या पेशींपर्यंत ती पोचतीये. आपण शरीर मन भावनिक आपले इमोशन्स याच्यावर आपण स्थिर होत चाललो आहोत. विचारांची गती कमी झाली आहे. शांत मन आत्मविश्वास वाढत चाललेला आहे. श्वास घेताना त्या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता प्राणशक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत. श्वास सोडताना आपल्यातली सगळी नकारात्मकता आपल्या सगळ्या व्याधी काळजी चिंता दुःख आपण बाहेर सोडत आहोत. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित व्याधी विरहित आहे. हे कायम असंच राहणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये शरीर आणि मनाने मी स्थिर असणार आहे. मी सुखी आहे समाधानी आहे आनंदी आहे. माझ्या सगळ्या शारीरिक मानसिक व्याधी या क्षणी बऱ्या होत चाललेल्या आहेत. प्रचंड आत्मविश्वास इच्छाशक्ती माझी वाढत चाललेली आहे. जीवनासाठी माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. मनोमन आपले आद्य गुरुजन इष्टदेवता कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. दोन्ही हात जोडून प्रार्थना मी बोलते आपण श्रवण करा. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. ही प्रार्थना आपल्याला हे सांगते की हे परमेश्वरा तू आम्हा दोघांचे गुरु शिष्यांचे सर्व प्रकारे रक्षण कर. आम्हा दोघांचे उचितपणे पालन पोषण कर. आम्हा दोघांना सर्व प्रकारचे धैर्य प्राप्त हो. आम्ही अध्ययन केलेली विद्या तेजस्वी हो. आम्हा दोघांच्या मनात परस्परांविषयी अथवा इतरांविषयी राग द्वेष भावना निर्माण न हो. आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक अशा त्रिविधही तापांची शांती
तिथल्या तिथेच मान आपली मस्तक हलकसं पुढे झुकवायचंय. सावकाश. मस्तक सरळ, मान मध्यभागी. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेमध्ये. एक मकार लांबलेला ओंकार. सहज श्वास भरून घेऊया. ओम. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंची. सावकाश डोळे उघडायचे. एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे किंवा मेणबत्तीच्या ज्योतीकडे. हरी. धन्यवाद. आपला या महिन्याचा वर्ग इथे आज संपन्न होतोय. मला फॅमिली फंक्शन असल्यामुळे थोडंसं मला 2 दिवस आधीच मला वर्ग संपवावा लागतोय. त्यासाठी मी सॅटर्डेचे थोडेसे वर्ग मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. 4 तारखेपासून आपली नवीन बॅच चालू होणार आहे, जी ऍडव्हान्स म्हणजेच फक्त ज्यांनी आधी योग साधना केली आहे त्यांच्यासाठीच ही बॅच आहे. आपण नेक्स्ट मंथमध्ये नवीन ऍडमिशन कुठलेही घेत नाही आहोत. आहेत त्यांच्यासाठीच ती बॅच असणार आहे. तर त्याच्यामध्ये काही गोष्टी नव्याने, जसं की आज आपण चक्र संकल्पना थोडंसं मी आज सांगितलं, तर त्याच्या अनुषंगाने थोडीशी साधना किंवा जेव्हा आपण सूर्यनमस्कार करतो त्यावेळेला आपले हे चक्र कसे काय ऍक्टिव्हेट होऊ शकतात हे आपण त्या बॅचमध्ये पाहण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. तर 4 तारखेपासून जी आपली लेंडीची सराव बॅच चालू होईल, तर त्या संबंधीच्या सगळ्या माहिती, तुमचे सर्टिफिकेट्स, त्याचबरोबर लिंक्स या ग्रुपवरती आज पाठवल्या जातील. ठीक आहे. सहकार्याबद्दल धन्यवाद. हरिओम. जर कुणाला काही शंका असेल किंवा काहीही विचारायचं असेल तर कृपया ग्रुपवरती माझा नंबर आहे, तुम्ही मला पर्सनली विचारू शकता. ठीक आहे. मग मी मीटिंग एंड करू. मला नेक्स्ट मग बॅचलर जॉईन व्हायचं. ठीक आहे. हरिओम. धन्यवाद. शुभ दिवस सगळ्यांना आणि शुभेच्छा. हरिओम.